पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तीच मुलगी असेल का? हॅलो, कोण हवंय? ह्यांच्याशी बोलायचंय, देता का ह्यांना? ह्यांच्याशी म्हणजे कोणाशी? तुम्ही प्लीज माझ्या प्रभासला फोन द्या। एक्सक्यूज मी, कम अगेन? येणारच आहे मी, यांनी अगदी रीतसर आमंत्रणच दिलंय मला। ए, तुम्ही गावच्या मुली ना त्या साऊथच्या फिल्म मध्ये दाखवतात ना त्यांच्यापेक्षा जास्त स्टुपिड असतात। ए चिपढोले, तू काय स्वतःला विश्वसुंदरी समजतेस का? तू भेट ना एकदा, नाही तुला गावातल्या पोरींचा हिसका दाखवला तुला नावाची उर्मी नाही मी। उर्मी? कोण उर्मी? तुझं नाव तर वीणा आहे ना? या असल्या तुम्ही शहरातल्या पोरी, साध्या साध्या मराठी शब्दांचे सुद्धा अर्थ कळत नाही तुम्हाला। उर्मी नाहीये माझं नाव, माझ्यात काय उर्मी आहे ना ते दाखवेन मी तुला। हा भेट, तू भेट भेट। उर्मी, चल पटकन फ्रेश हो आणि जेवायला घे जा, चल। कॅश, ऐक ना, मी काय म्हणत होतो, कॅश, व्हॉट्स रॉंग विथ यू? अपसेट इज? अपसेट थँक्स टू युअर आवाज वाली मुलगी। तर गावठण मुलीचा फोन आला होता, तुला बोलायची सेन्स आहे आणि बेसिक मॅनर्स तर अजिबात नाहीये। दुसऱ्यांचा फोन घेणं हे सुद्धा गुड मॅनर्स नाही आहेत कॅश, ओके? हॅलो, हॅलो, वीणा आहे का? हो मीच बोलते। वीणा, अगं तू तुझा फोन माझ्या गाडीतच विसरून गेली आहेस। उर्मी, उर्मी, हॅलो हॅलो। वीणा, तू तुझा फोन माझ्या गाडीतच विसरून गेली आहेस, बट डोंट वरी, मी ना संध्याकाळी तुझं कीर्तन ऐकायला येईन, तेव्हा तुझा फोन पण देईन, ओके? आणि ऐक ना, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, तुझा आवाज खरंच खूप छान आहे। हाक मारलीस? काय? तू इकडे इकडे। काय? त्या मुलाचा फोन आला होता। प्रभासचा? त्या मुलाचं काय म्हणतेस? किती गोड नाव आहे त्याचं, प्रभास। अच्छा, तुला त्याचं नाव नाही घ्यायचंय का? ठीक आहे, तू जीजू म्हण। जीजूंचा फोन आला होता तुझ्या? जीजूंचा? काय म्हणाला? घरी आहात ना? अरुंधती काकू आणि साधना, तुम्ही? विरजणासाठी दही, चहासाठी साखर आणि पोह्यासाठी कांदे, यातलं काहीही नाहीये। अहो, आम्ही तुमच्याकडे काही मागायला नाही आलोय, उलट तुमचं अभिनंदनच करायला आलोय। काय? अभिनंदन? अभिनंदन कशाबद्दल? अहो, तुमच्या भाचीने परस्पर जमवले असं समजले। अहो, काही काय बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून बोला। ओ, आम्हाला काय सांगताय? आधी तुमच्या वीणाला विचारा, ती आजच त्या मुलाच्या गाडीतून अख्खं संगमनेर हिंडून आलीये।
हे बरं वीणाचं, इथे तो सरपंचांचा मुलगा झुरतोय तिच्यासाठी, त्याला तर ती उभंही करत नाही. आणि त्या बाहेरच्या मुलाला त्याला चांगलंच घोळात घेतलंय. काय झालं? रघुनाथराव, अहो काय हे, तुम्ही तर कायम ताठ मानेने सांगायचा माझी वीणा मी पसंत केलेल्या मुलाशीच लग्न करणार, पण इथे तिने तर स्वतःचा जोडीदार स्वतःच निवडलाय. तुम्ही जरा तोंड सांभाळून बोललात तर बरं होईल. कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तसं झालंय तुमचं. आणि काय, वेळेचा सदुपयोग कसा करावा हे तुम्हाला अजिबातच ठाऊक नसल्यामुळे तुम्ही ह्या अशा चाड्या करत फिरता सगळीकडे. त्यापेक्षा आपल्या घरामध्ये जरा शांत बसा आणि आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करा. माझ्या मुलीच्या बाबतीत अशा अफवा पसरवण्यापेक्षा ते बरं नाही का? अफवा? मी अफवा पसरत नाहीये, जे बघितलं ना तेच सांगितलंय. विचारा तिलाच, फिरत होती की नाही त्याच्या गाडीमधून. दादा मामा, तू लक्ष नको देऊस यांच्याकडे, अजिबात लक्ष नको देऊस. हे या साधनाने पळून जाऊन लग्न केलं ना, म्हणून नको नको ते पसरवतायत वीणाताई बद्दल त्या. ए उर्मे, तू जास्त बोलू नको. मी बोलेन, काय करशील तू? उर्मे, तू यापासून थोडी लांब राहा. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, तुमच्या मुलीनं जे केलं ते गावातली प्रत्येक मुलगी करेल या भ्रमात राहू नका. आणि माझी मुलगी तर हे असं कधीच करणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. असेल ना, असेल. मग तो आमच्याकडे राहिला, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि तुमचं बोलून झालं असेल तर घरी गेलात तरी चालेल. तुमच्या चांगलं सांगायला गेलो, पटतच नाही या लोकांना. वाचलो. काय काम नाहीये? कमी सकाळी ओरडले ते कमी पडले नाही. मी माझं काम करतच होतो आत्या. सॉरी मॅडम. पण आता माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. बोल. तो त्याचं काम करतो. तुझं काम असेल तर बोल, नाही तर जाऊ शकतोस. आपण आतमध्ये बसून बोलूया. इथे आतमध्ये मी इथे आय कॅन रिअली इथे ॲज यू विश. हे एका नवीन बिझनेसचं प्रपोजल आहे, मी बनवलंय. आणि हे त्याचं प्रेझेंटेशन. आय जस्ट वॉन्ट यू टू गो थ्रू इट प्लीज. प्लीज घे. धर. प्लीज. काय आहे हे सगळं? काय म्हणजे? नवीन बिझनेसचं प्रपोजल आहे, हे त्याचं प्रेझेंटेशन आहे, मी बनवलंय. प्लीज एकदा. आहे तो बिझनेस नीट सांभाळता येत नाहीये आणि एक्सपान्शनच्या गोष्टी करतोस. आज सकाळी तुझ्या चुकीमुळे कितीचं नुकसान झालंय माझं, लक्षात आहे ना तुझ्या? यापूर्वी सुद्धा 25 लाख फुंकलेस तू माझे. आता काय 50चं बजेट आहे.
माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. काय या एक्सपान्शनने आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि हे सगळं म्हणजे हा बिझनेस मी इंडिव्हिज्युअली हँडल करायला पण तयार आहे. आधी तू स्वतःला इंडिव्हिज्युअली हँडल करायला शिक आणि हा बिझनेस आहे ना तो हँडल करायला मी समर्थ आहे. आणि काय आहे ना तू यापुढे जर अशा फालतू आयडियाज माझ्यासमोर घेऊन आलास तर त्या आयडियाज आणि तुझा हा लॅपटॉप कुठे असेल याची कल्पना करू शकतोस तू. कॉफी दे. प्रभास काय झालं? काय शोधतोयस काय तू? हा आवाज. अरे यार मी वीणाचा फोन इथेच ठेवला होता. कुठे गेला यार? कॅश 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 मस्करी करायची नाही. व्हॉट? उठ उठ. अरे! फोन. आर यू मॅड ऑर व्हॉट? मी काय घेईन तिचा फोन? बावळट. बाय द वे ब्रो, तू काय ते इथून निघाल्यानंतर मग काहीतरी तिसरा लेफ्ट वगैरे घेतला तर ते विठ्ठल मंदिर वगैरे येतं, राईट? राईट. I'll be on my way. हॅलो, आता तुला का जायचंय मंदिरात? मोबाईल परत करायला. अजय 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 यार प्लीज टाइमपास नको यार. हे बघ मला ना तिचा फक्त मोबाईल परत करायला जायचंय. हा ओके 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 मोबाईल परत करायचा, राईट? हा मग तो तर मी पण करू शकतो ना. हा बघ बाईक वरती बसलो, किक मारली, गेलो, मोबाईल परत केला आणि आलो 5 मिनिट. अजय पण अरे तू कशाला? एक्झॅक्टली सेम क्वेश्चन. तू कशाला? प्रभास मेरे भाई, तुला तुझ्या आवाजाला भेटायला का जायचंय? अजय मेरे भाई, कसं आहे ना मला फक्त मोबाईल परत करायला जायचंय आणि ती जी काय आरती म्हणते ना ती ऐकायची बस. ओके 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 सो 2 काम आहेत ना. मोबाईल परत करायचंय ते तर मी पण करू शकतो. आणि राहिला प्रश्न आरतीचा, तर मग यार तू तिचं अख्खं गाणं ऐकलंयस, आरती काय घेऊन बसलो? अजय ए प्रभास, आम्ही रेडी आहोत, निघायचं ना? हा चला. चला काय चला? कुठे? अरे त्या बेबीचा रेडिओ द्यायचा आहे ना. ए अंकल अंकल, रेडिओ नाही रे, मोबाईल. तेच ते रे, रेडिओ म्हणजेच मोबाईल. आणि तसंही तू मंदिरात चाललायस ना, तर आम्हालाही विठ्ठलाचं दर्शन घेऊ दे ना. हो, आणि मला प्रसाद पण खाता येईल, खूप टेस्टी असतो ना, आणि अनलिमिटेड पण. अनलिमिटेड कोणी सांगितलं? एक मिनिट गाईस, हे बघा असं काही होणार नाहीये. मी ना मोबाईल परत करणार आणि लगेच येणार. फिर से वही बात, मोबाईल परत करायचा आहे ना तर तो मी करू शकतो. अरे येस करेक्ट. तुझा फोन देऊन पटकन. ये जाय फोन केल्याने पेटके ना. तू काय डोक्यावर पडलेस का ग कॅश? अगं अजय आणि वीणा एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीत. अरे ओळखीचं काय आहे रे? पहचान बनते बनते बन जाएगी. पहचान बनते बनते बन जाएगी. आणि तसंही परिचय होईलच ना. ओळख तर होईलच. गाईज मोबाईल मीच परत करणार. तुम्ही ना बॅग्स पॅक करायला घ्या, आपल्याला इथून लगेच निघायचंय. काय झालं? पाणी घे. कॅश हे बघ ऐक माझं, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. नको डॉक्टर, मला जरा दमल्यासारखं होतंय, बरं वाटेल. कॅश अगं इथे जवळच डॉक्टर आहे, चल ना. नको, तू बाजूला बस ना, आय फील बेटर. ठीक आहे, मी आहे इथेच.
अशीच कृपा देवा तू मायेची सावली, राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तू भक्तांची माऊली, तुझ्याच नामे रंगे कीर्तन तू भक्तांची माऊली. पांडुरंग 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 पांडुरंग. तूच माय बाप तुझी भक्ता भेटी आली, तूच माय बाप तुझी भक्ता भेटी आली, भक्ता भेटी आली, भक्ता भेटी आली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तू भक्तांची माऊली, तुझ्याच नामे रंगे कीर्तन तू भक्तांची माऊली. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा, विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. पम प ग म रे रे म प नी द पम प पम प ग म रे नि सा रे म सा रे म प रे म प नि सा. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठला माय बापा. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. कॅश फिलिंग बेटर नाउ? ब्रो लुक, ऑन अ सिरियस नोट, तुला 2 दगडांवर पाय ठेवता येणार नाहीयेत. मोबाईल परत करायचा आहे, मी जातो, तू इथे थांब, हिची काळजी घे. अजय, मोबाईल मीच परत करणार. अरे हा काय अट्टाहास आहे तुझा? हा, तुझं मोटिव्ह काय आहे? मोबाईल परत करायचा आहे आणि तिची आरती ऐकायची, राईट? मोबाईल मी पण परत करू शकतो, पण स्पीकिंग ऑफ आरती ब्रो, मला वाटतं ती आता संपली पण असेल यार. संपली आरती, संपली 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 आरती, संपली आरती, संपली आरती, संपली 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 संपली. आता गाणं ऐकायला येणार नाही, येणार नाही, नाही येणार. संपली संपली, गाणं ऐकायला नाही येणार, नाही येणार, नाही येणार. संपली. Now I'm feeling better. तू वेडी झालीयस का? गुड 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 गुड. म्हणजे मी आता विदाउट एनी टेन्शन मोबाईल द्यायला जाऊ शकतो. यस. अरे पण आरती संपली ना. कसं आहे ना कॅश बाळा, तिथे गावातल्या लोकांना प्रसाद देण्यासाठी ऑलमोस्ट 15 मिनिटं जातातच. त्यामुळे मोबाईल मीच परत करणार. बाय. प्रभास, थांब, मी तुझे केस बाजूला करते. कॅश, आता येते चक्कर.